हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर मराठी गृहिणी आणि किचन या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण खूपच उपयुक्त आणि महत्त्वाच्या अशा काही किचन टिप्स किंवा हॅक्स बघणार आहोत, त्या की आपल्याला नेहमी किंवा डेली लाईफमध्ये खूप उपयोगी पडतील. तर भाजी कशी चिरावी जेणेकरून खूप कचरा होणार नाही किंवा खूप पसारणार होणार नाही, किंवा खोबऱ्याचं डोलच पकडून घ्या, आपण त्याला कसं स्टोअर करावं की जास्त काळ आपलं ते टिकून राहील. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण वॉच करा. आपण आपल्या चॅनलवर असेच उपयोगी टिप्स किंवा हॅक्स शेअर करत राहू. तर सुरुवात करूया आपण आजच्या पहिल्या टिपला. तर बघा, अशा प्रकारे माझ्याकडे खोबऱ्याचं डोल आहे आणि खोबऱ्याचं डोल बघा थोडं मळलेलं आहे. आपण याला पूर्ण वर्षभरासाठी कसं स्टोअर करावं जेणेकरून ते खराब व्हायला नको किंवा बुरशी पण लागायला नको. तर एक कपडा घ्यायचा आणि त्याला पाण्याने ओलं करायचं आणि ओल्या कपड्याने बघा, जे आतमधलं खराब भाग दिसतो आहे त्याला छान स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. म्हणजे जो ओला भाग आहे, खराब भाग आहे, त्याला छान व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे. तर पूर्ण जे आहे धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारे आपल्याला हे जे तेल असते थोडंसं घ्यायचं आहे, भरपूर तेल लावायचं नाही. आणि आतल्या साईडने आणि बाहेरच्या साईडने सुद्धा व्यवस्थित असं जे कोकोनट ऑइल आहे, खोबऱ्याचं तेल आहे, यात तुम्ही हे वापरलं तरी चालेल किंवा खायचं खोबऱ्याचं तेल वापरलं तरी चालेल. तर हे आपण असं लावून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित. असं आपल्याकडे जितके डोल आहेत खोबऱ्याची तितक्यांना लावून घ्यायचं आणि त्यानंतर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये आपण याला व्यवस्थित असं ठेवून द्यायचं. तर हे आपण फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो किंवा बाहेर ठेवलं तरी तुम्ही लक्ष द्या, खराब होणार नाही. त्याचप्रकारे बघा, आपल्याकडे सुरी असते, तिची धार गेलेली असते, किंवा चाकू असतो, किंवा अशा प्रकारे एक पावशी किंवा विळा असतो. तर एक कप घ्यायचा आणि सुरीला जर आपल्याला धार लावायची आहे तर बाहेर न नेता, कुठे बाहेर दुकानात सुरीला धार लावायला न नेता आपण एक असा कप घ्यायचा आणि त्याला अशा प्रकारे पूर्ण सुरीला धार लावून घ्यायची. म्हणजे त्याने काय होईल, आपल्या सुरीला अगदी व्यवस्थित अशी धार लागेल आणि बाहेर न्यायची पण गरज पडणार नाही. आणि त्याचप्रकारे जर असा विडा तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही वापरत असाल, बघा जुन्या काळातसुद्धा असे विडे होते, तर याला कशी धार लावायची. तर बघा, आपण ज्या स्क्रबरने भांडी घासतो तो स्क्रबर असा पकडायचा आणि त्या पावशीवर व्यवस्थित असं घासून घ्यायचं. तर आपल्याला जर भीती असेल की ते लागेल तर वरच्या साईडने कापडसुद्धा पकडायचा आणि अशा प्रकारे जर केलं तर पावशीला अगदी सुरेख अशी धार लागते. त्यानंतर आपण जेव्हा भाजी आणतो, मेथीची भाजी आपण थोडी थोडी तोडतो आणि आपल्याला खूप कंटाळा येतो, खूप वेळ पण जातो आणि लगेच ती भाजी तोडूनसुद्धा होत नाही. तर यामध्ये तुम्हाला मी एक खूप सुंदर अशी टिप सांगणार आहे, जेणेकरून आपलं जे मेथी तोडायचं काम आहे अगदी क्विक आणि फास्ट होईल आणि खूप वेळसुद्धा लागणार नाही. तर बघा, अशा प्रकारे एक माझ्याकडे ही किसणी आहे. तुम्ही कुठलीही किसणी वापरली तरी चालेल. त्यामध्ये जे मेथी आहे त्याचे देठं टाकायचे आणि खालच्या साईडने ओढून घ्यायचं. म्हणजे वरच्या साईडने बघा, मेथीचा एक एक पान असा वेगळा निघालेला आहे आणि व्यवस्थित अशी छान आपली कापून झालेली आहे. त्यानंतर आपण जेव्हा फ्लावरचे तुकडे करतो, खूप बारीक बारीक चुरा होतो जेव्हा आपण त्याला कापतो. तर हाताने जेव्हा तोडतो तेव्हा बारीक चुरा होत नाही, पण जेव्हा आपण चाकूने त्यांचे कट करतो तेव्हा खूप बारीक बारीक आणि ती वेस्टेज होते. त्यावेळेस काय करायचं, जे फ्लावरचा मागचा साईड असतो तिथून काप करायचा आणि अशा प्रकारे 2 भाग करायचे. हातानेच 2 भाग करायचे. बघू शकता, मी हातानेच 2 भाग केले आणि त्यानंतर यात कचरासुद्धा झालेला नाही आणि स्टोअर करूनसुद्धा आपण त्याला ठेवतो आणि सकाळची जर घाई असेल तर अगदी लगेच ती भाजी पण तयार होते. आणि मी जी फ्लावर आहे ती गरम पाण्यात टाकते. तर बघा, त्यानंतरची जी टीप आहे, आपल्याकडे हा असा एक पॅड असतो किंवा चॉपिंग बोर्ड म्हणतात ते असतो. त्याला खूप अशा भेगा पडलेल्या असतात, कारण आपण सतत सतत त्यावर काम करतो, चाकू सुरीने कापतो. तर याला क्लीन कसं करायचं बरं. तर याला क्लीन करताना यावर मीठ घालायचं आहे. पूर्ण सगळीकडे व्यवस्थित असं मीठ त्यावर घालायचं आहे आणि त्यानंतर एक निंबू घ्यायचा किंवा अर्धा निंबू घ्यायचा आणि त्याने पूर्ण जे आपला बोर्ड आहे, चॉपिंग बोर्ड आहे, त्याला व्यवस्थित असं घासून घ्यायचं. म्हणजे काय होईल, मिठाने
त्यामधली जी डस्ट आहे किंवा त्यामध्ये जे पार्टिकल्स काही अडकलेले आहेत ते पूर्ण निघून जातील आणि आपला जो बोर्ड आहे तो पण छान स्वच्छ होऊन निघेल. आणि असं झाल्यानंतर त्याला पाण्याखाली स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि लगेच वाळवत ठेवायचं. लाकडी असल्यामुळे आपण याला जास्त वेळ भिजतसुद्धा ठेवू शकत नाही. तर बघा अगदी नीट क्लीन असा अगदी छान स्वच्छ झालेला आहे. त्यानंतर आपण जेव्हा बाजारातून भाज्या आणतो त्यांना वेगवेगळं ठेवणं हे सुद्धा मोठा टास्क असतो. त्यानंतर यात मिरचीच पकडून घ्या. मिरचीचे आपण देठं काढतो आणि तिला साध्या पॉलिथिनमध्ये ठेवतो. बघा जर तुम्ही अशा पॉलिथिन्स वापरत असाल तर प्लीज अशा पॉलिथिन वापरणं अवॉइड करा. हे छान नसतात किंवा आरोग्यासाठी सुद्धा या पॉलिथिन्स छान नसतात. तर बघा मार्केटमध्ये अशा काही झिपलॉक बॅग्स येतात. या बॅग्स रियुजेबलसुद्धा आहेत किंवा तुम्ही बॉक्सेससुद्धा वापरू शकता. त्यातसुद्धा जास्त काळ अशी मिरची टिकेल. तर या झिपलॉक पाउचेसमध्ये आपण जी मिरची किंवा कोथिंबीर किंवा कढीपत्ता हे यामध्ये आपण अशा प्रकारे ठेवायचं आणि झिप लावून तुम्ही याला छान स्टोअर करू शकता. त्यानंतर कोथिंबीर कशी स्टोअर करायची, तर कोथिंबीरलासुद्धा आपण ज्या झिपलॉक बॅग्स बघितल्या त्यामध्ये स्टोअर करू शकतो किंवा तर त्याचे असे मोठे मोठे तोडून घ्यायचं. सांबार जे आहे किंवा कोथिंबीर जे आहे त्याला असे मोठं तोडून घ्यायचं आहे हाताने आणि त्यानंतर त्याला एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये व्यवस्थित असं ठेवायचं. तर बघा इथे लक्ष ठेवा, तुम्ही असंच न ठेवता त्यामध्ये एक टिश्यू ठेवला तरी चालेल. पण जर कोथिंबीर आपण लगेच संपवतो आहो आणि कोथिंबीर आपल्याला भरपूर लागतं, कारण आपण कुठलीही भाजी किंवा नाश्ता आपण काही बनवलं की आपल्या कोथिंबीर तर आलीच किंवा कोथिंबीरशिवाय तर आपलं होतच नाही. तर हे तुम्ही असं स्टोअर करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर कढीपत्तासुद्धा जेव्हा मार्केटमधून आणतो त्याची एक एक पानं काढायची आणि अशा एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही ठेवायची. अजिबात खराब होणार नाही. नक्की तुम्ही ट्राय करून पहा. त्यानंतर आपण जेव्हा कुठलीही कामं करतो, आपली भांडी घासतो, त्यानंतर जी सिंक आहे ती खूप खराब झालेली असते, कारण त्यामध्ये काही ऑइल्स किंवा काही डस्ट भरपूर त्यामुळे चिकटपणा आलेला असतो. तर ती कशी क्लीन करायची, तर कुठलेही काही न टाकता आपण जे रेग्युलर कोलगेट कुठलंही टूथपेस्ट आपण जे वापरतो अगदी ते यावर लावून घ्यायचं. म्हणजे सिंकमध्ये किंवा जे टॅप आहे आपलं त्यावर लावून घ्यायचं आणि त्याला स्क्रबरने असं घासून घ्यायचं. असं घासल्याने काय होईल की जी मळ आहे किंवा चिकटपणा आहे किंवा जे ऑइलचे स्टेन्स लागलेले असतात, चिकट झालेलं असतं, ते संपूर्ण निघून जाणार आणि ही जी बारीक जागा असते त्यामध्ये आपला स्क्रबर जात नाही. अशा वेळेस एखाद्या टूथब्रशने व्यवस्थित असं हे घासून घ्यायचं. म्हणजे काय होईल, बारीक बारीक जी जागा असते, जी गॅप असते, त्यामधलं सुद्धा जे डस्ट आहे ते पूर्णपणे निघेल आणि ही जी गॅप असते इथे सुद्धा आपण या ब्रशने व्यवस्थित असं घासून घ्यायचं. म्हणजे कोलगेटनी खूप व्यवस्थित असं जे आहे त्यामधनं निघेल आणि क्लीन झाल्यानंतर त्यावर पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं. म्हणजे तुम्ही बघू शकता की आपलं जे सिंक आहे ते सुद्धा खूप सुंदर आणि टॅप तुम्ही बघू शकता की ती चकचकीत असं चमकते आहे अगदी. तर तुम्ही कोलगेट वापरून किंवा कुठलाही टूथपेस्ट वापरून अगदी स्वच्छ करू शकता. तर कशा वाटल्या तुम्हाला आजच्या या उपयुक्त डेली लाईफमधल्या टिप्स, तर नक्की मला कमेंट करून सांगा.